चिलगव्हाणला त्याचा समारोप 14 तारखेला 11 वाजता आहे. या यात्रेचे खरं तर 2-3 उद्देश आहे. एक तर सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी आम्ही हे करतोय, लोकांपर्यंत जातो आहे. दुसरं 2 ऑक्टोबरला जे आमचं आंदोलन आहे त्याच्यामध्ये प्रचंड संख्येनं लोकांना आले पाहिजे, शेतकरी शेतमजूर आलं पाहिजे म्हणून तो प्रचार आम्ही गावोगावी घरोघरी जाऊन करतो आहे. 2 ऑक्टोबर आमच्यासाठी सगळ्यात मोठं लक्ष आहे त्या आंदोलनाचं आणि त्या आंदोलनात भर पडावी म्हणून आम्ही हे करतो आहे. तिसरं सरकारचं लक्ष वेधाचं आहे आणि या माध्यमातून पक्ष, पात, धर्म, जात सगळं सोबत ठेवून शेतकरी शेतमजूर म्हणून जगता आलं पाहिजे. काल जसे उद्योजन राज्य एकत्र आले तसे मजूर आणि शेतकरी एकत्र होऊन हा लढा जसा हिंदूचा आहे, मुस्लिमांचा आहे, बौद्धांचा आहे, ओबीसीचा आहे, मराठ्यांचा आहे, तिकडे मराठी माणसाचा आहे, हिंदी भाषिकांचा आहे, सगळ्यांचा आहे. मी शेतकरी म्हणून हे लढता येईल का? आणि या सगळ्या धार्मिक जातीय याच्यामध्ये कट्टरतेमध्ये माझा शेतकरी शेतमजूर जगू शकन का, तो मागं पडू नये याच्यासाठी सुद्धा आम्ही हे पदयात्रा काढतो आहे. ही यात्रा झाल्यानंतर आम्ही नागपूरला भागातही काढणार आहोत. जे काही मीटिंग आमच्या झाल्या त्याचे शासन निर्णय निघणं फार महत्वाचे. मीटिंग सकारात्मक झाली. त्यांनी सांगितलं का अधिवेशन काळामध्ये आम्ही आता उच्चस्तरीय समिती गठीत करू, मान्य आहे, पण तारीख कधी देणार, कर्जमाफीची तारीख कधी सांगणार आहे, कोणत्या तारखेला तुम्ही ते माफ करणार आहे, कशा पद्धतीने माफ करणार आहे, ज्यांनी कर्ज भरलं सावकाराकडून घेऊन त्याचं माफ करणार का नाही करणार. आणि जे काही बऱ्याच याच्यापासून जर आपण पाहिलं तर जिल्हा मध्यवर्ती बँक ज्या काही महाराष्ट्रामध्ये आहे त्या प्रचंड तोट्यात यायला लागलेल्या आहे आणि त्याची जी अनिष्ट तफावत आहे म्हणजे सोसायटीकडून शेतकऱ्याला कमी घेणे आहे पण बँकेचं सोसायटीकडून जास्त घेणं आहे. त्या अनिष्ट तफावत मध्ये सगळ्या बँका एनपीए मध्ये गेलेल्या आहेत. त्या अनेक गोष्टी आहे. मागच्या वेळेस महात्मा फुले मधून सुटलेले पात्र आहे पण त्यांना कर्जमाफी पोहोचली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्जमाफीमधूनही सुद्धा कर्जमाफीमध्ये नाव आलं पण त्याला कर्जमाफी भेटलेली नाही आहे. तर सगळ्या गोष्टी घेऊन आम्हाला ही माफी समोर जायचं आहे. मला वाटतं ज्या वेळेस कर्जमाफी केली होती त्यावेळेस फडणवीस साहेबांना फार चांगलं सांगितलं होतं. त्या कर्जमाफीनं प्रश्न मिटत नाही, ती व्यवस्था आहे. ते एकंदरीत या सगळ्या चढ उतारामध्ये ते आपण माफी करतो पण कर्ज आपण जर पाहतो तर कर्ज घेतल्या गेलं पाहिजे आणि ते फेडण्याची ताकद पण ठेवल्या गेली पाहिजे. अर्थात आपण नेहमी म्हणत असतो का घरावर सोन्याचे कौलं बसून चालणार नाही, धोरणं बदलावं लागेल. कारण उद्या आज सोन्याचे कौलं बसवले पण उद्या धोरणं जर बेकार असेल तर ते सोन्याचे कौलं सुद्धा विकायची वेळ येऊ नये. अशा या सगळ्या अवस्थेमध्ये साहेबरावजीनं जे एकंदरीत त्यांचं पूर्ण आयुष्य परिवार संपून टाकला, स्वतः संपले आणि बलिदान या शेतकऱ्यांसाठी दिलं, त्यांची आठवण म्हणून पुन्हा ही आमच्या कपाळावरचं कुंकू पुसल्या जाऊ नये आमच्या मायमाऊलीच्या, त्याच्यासाठी हा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय. आम्ही आव्हानही करतोय, सगळ्यांना तुमच्या माध्यमातून आव्हान करतोय का एखाद्या बच्चूकडे उभा राहिला तर मत मारू नका पण या आंदोलनात शेतकरी मजूर म्हणून एकत्र व्हा. कारण ही यात्रा म्हणजे राजकीय यात्रा नाही. आम्ही आमचा प्रहारचा झेंडा वापरणार नाही. बच्चू कडू नाव वापरलं नसतं पण आता प्रमुख नेतृत्वच मला करावं लागत असल्यामुळं ते आम्हाला करावं लागेल. परंतु आमची एकच इच्छा आहे का एक शेतकऱ्याचा आवाज, मजुराचा आवाज जो जाती, धर्म आणि भाषा वादामुळे जो काही दबत चाललेला आहे तो मोठ्या ताकदीनं उभा राहायला पाहिजे. हे प्रामाणिक इच्छा आहे. आजही तुम्हाला माहिती आहे किती शेतकऱ्याच्या आत्महत्या, एका 6 महिन्यात 1200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यवतमाळ, अमरावती आघाडीवर आहे आणि मला असं वाटतं का आपण सर्वांनी हा जो बाणा आहे, जो काही आमचं रोज मरण येत आहे ते आलेलं रोज मरण आम्ही हे पण आवाहन करतोय का आत्महत्याने आपण लढलं शिकलं पाहिजे, लढून उरून पुरलं पाहिजे, आत्महत्या थांबल्या पाहिजे, त्या धोरणाने थांबल्या पाहिजे आणि आमच्या आत्मनिर्भरतेनं आमच्या स्वतःच्या ताकदीवर त्या कशा थांबवता येईल. म्हणजे मृत्यू जवळ करत असताना आम्ही सरकारला कुठं धारेवर धरता येईल का, त्याच्यासोबत लढता येईल काय, हाही विचार आम्ही शेतकऱ्यांच्या डोक्यात टाकण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे.
महाराष्ट्राचा विचार करतो म्हटलं विदर्भातच आणि प्रामुख्याने यवतमाळ अमरावती या बेल्टमध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या जास्त, त्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्रात अशा आत्महत्या पण बघत नाही. कुठेतरी विदर्भाचा क्रॉप पॅटर्न चुकीचा आहे असं नाही वाटत का? कसं आहे, क्रॉप पॅटर्न पेक्षा तिकडले कर्ज जर तुम्ही पाहिले, काय झालंय की ऊस उत्पादक शेतकऱ्याची अवस्था काही फार चांगली असं नाहीये. तुम्ही जर पाहिली तर रिकव्हरी मागच्या वर्षीची पकडल्या जातं ऊसाची, आणि ते एकट्टे रिकव्हरी पकडल्या जातं. हा जो पैसा आहे का एकतर तिथं पाण्याची व्यवस्था झाली, आणि दुसरीकडे काही जोडधंदा दुधाचा सगळा इकडे सार्वत्रिक निर्माण झाला, त्याच्यामुळे थोडी कमी जास्त आहे. आणि मोठे शहरं सगळे लागल्यामुळे काय झालंय, पश्चिम महाराष्ट्राच्या सोबतीला पुन्हा उभं राहिलं. आज कोकणातल्या आत्महत्या का होत नाही, कारण मुंबई त्याला सपोर्ट म्हणून उभी राहिली. कारण 75% रोजगार एक तरी पोरग मुंबईमध्ये आहे. हा त्याला खरं तर मूळ ऊस आणि याच्यामुळे तो शेतकरी आत्महत्या करत नाही असं नाही आहे. त्याला हे मोठ्या शहर, जसं हा सगळा बेल्ट जर पाहिला तर अहमदनगर अहमदाबाद पासून तर इकडे मुंबई ते पुन्हा ते पुन्हा कर्नाटकमध्ये समुद्राच्या किनाऱ्यावर आपण जातो, गोव्याच्या या सगळ्या किनारपट्टी हे पहिलेपासून सुख संपत्तीमध्ये गेले. कारण उद्योगाचं छत्र तिथं उभं राहिलं. मी इथं उद्योग उभा करतो म्हटलं तर इथून मला पुन्हा मुंबईला माल न्यावं लागतं, आणि तिथून जहाजानं आम्हाला तिकडे माल नेणं हे आम्हाला त्या उद्योगपत्यांना ते फार जवळीचं पडत नाही, व्यवस्थित पडत नाही. त्याच्यामुळं याचे परिणाम, वाढत्या शहराचे परिणाम तेच झालं ना. मुळात काय आहे का आम्हाला सगळ्यांना असं वाटतं पाहिजे की शहरं फुगले पाहिजे, भांडे घासायला माणसं सापडली पाहिजे, झाडू करायला माणसं सापडले पाहिजे, माझ्या लहान लहान दुकानावर कामगार सापडला पाहिजे. कारण खेडी गरीब केल्याशिवाय ते भेटू शकत नाही. हे काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, आणि म्हणून हे बदलून चालत नाही. उलट माझं काय मत आहे, आमची दुसरी मागणी का आहे, ते पुऱ्या देशातल्या शेतकऱ्याच्या संघटनेची मागणी आहे. काय तर हमी भाव 50% नफा धरून काढला पाहिजे, आणि हमी भावाचा कायदा केला पाहिजे. जसं अमेरिकेनं बजेटमधल्या 60% निधी हा कृषीवरच खर्च करता येईल असा जो कायदा केला, तो कायदा आम्हाला करायला काय हरकत आहे? हमी भावाचा जर कायदा झाला आणि त्याच्या खाली जर कोणी खरेदी केलं तर मग त्याच्यावर कारवाई होईल. 2 मार्ग आम्ही दिलेले आहे. आमच्या एका मार्गात उत्पादन खर्च कमी करण्याचा आहे, आणि दुसरा मार्ग आमचा भावाचा आहे. उत्पादन खर्च जरी कमी झाला आणि ऊन वारा पाऊस काही जरी आलं तर माझं नुकसान कमी होईल. आज 80% खर्च हा मजुरीवर आहे, आणि मजुरीचा खर्च जर कमी झाला आणि गावातल्या लोकांना मजुरी भेटन, शेती स्वतः राबवलं तर उत्पादन खर्च कमी झाला तर तो व्यवस्थित आम्ही पाहतोय, त्याचे दोन पैसे त्याला जास्त भेटत. सेंद्रिय शेतीबद्दल आपण पुरस्कार केला होता, परंतु एसटीबीटी हर्बिसाइड टॉलरन्सची जी बियाणे आहेत, जे तणनाशक सहनशील बियाणं म्हणून मानलं जाते, आणि सगळ्या स्वतंत्र भारत पक्षापासून तर शेतकरी संघटना त्या बियाण्याची मागणी आता प्रामुख्यानं करत आहे. हे सगळं बियाणं गुजरात मधून येत आहे. आता जे वास्तविक ते भारताच्या जेनेटिक इंजिनिअरिंग कमिटीने त्याला मान्यता दिलेली नाही आहे, आणि मान्यता नसताना ते जे बियाणं इथे येत आहे ते टोटली गुजरात मधलं आहे. गुजरात मधलं जरी बियाणं असलं तर त्याचा एक दुसरी बाजू अशी आहे की ते अर्थकारणाशी जोडली आहे. आपण काय म्हणतोय, आता 2 गोष्टी तुम्हाला सांगतो. एक गोष्ट काय आहे का गोमाता वाचवा, मान्य आहे, ते वाचलीच पाहिजे. आणि मग वाचली पाहिजे तर कोणाच्या खांद्यावर भार घेऊन वाचली पाहिजे? तुम्ही सांगा, जेव्हा भाकड गाय होतं आणि तिला विकासाठी काही आम्ही विकू शकत नाही, तिला ठेवावं लागतं, 100 रुपये रोज घेतं का नाही घेत? मग याच्यामध्ये सरकारनं हातभार लावा नाही, कायदा करून घ्याले. बोलले तुम्ही, प्रभू रामचंद्राची शपथ घेऊन बोलता आलं तुम्हाला, पण ते गाय वागवावं लागतं शेतकऱ्याला, त्याच्यासाठी करायची ताकद आहे का तुमच्यामध्ये? हा आदर्श आहे का प्रभू रामचंद्राचा? मग तुम्ही सांगतोय त्याचे जीन्स आमच्या शरीरात आले नाही पाहिजे, कॅन्सर नाही झाला पाहिजे असं तुम्हाला वाटत असं, तर मग निदाचा खर्च तर द्या ना. आम्ही नाही टाकत, ते बीटी लावत नाही. आम्ही बीटी घालवून आलो का आम्हाला निदाचा खर्च वाचल, बरोबर का नाही? मग हे काय आम्हीच पाळायचं काय सगळं शेतकऱ्यानं? एसटी कंपनीवर अमेरिकेमध्ये 3 कोटीचा दावा ठोकलेला आहे, 300 करोडचा, 300 करोडचा. ते भरूनही द्यावं लागलं त्या कंपनीला पैसे. पण माझं असं मत आहे, आम्हीच ठेका घेतला का? आम्ही ठेका घेतला शेतकऱ्यानं? एवढं मोठं भेसळयुक्त दूध येते तेव्हा सरकार कुठे जातं? तुमच्यासोबत आम्ही मरूनच राहू, तुम्ही मरा. हे तर जेन्स असं आहे, ते तुम्ही कपडे घातले तरी तुम्हाला कॅन्सर होईल भविष्यात. नाही का याच्यात?
भाजपच्या धोरणात मेला नाही शेतकरी? म्हणजे भगवा झेंडा घेऊन असणारा शेतकरी माणूसच हिंदू आहे आणि शेतकरी हिंदू नाही आहे का? बटेंगे तो कटेंगे हे तुम्हाला इथे लागू नाही देत? या देशामध्ये कधी मराठी, कधी ओबीसी, कधी मराठा आणि कधी धर्म असं आणून व्यवस्थित मूळ जो काम करणारा माणूस वर्ग आहे, कष्ट करणारा माणूस आहे, तो शेतीत काम करत पार राहतं. साधं तुम्ही सांगा होतं भांडे घासणाऱ्यासाठी एक मंडळ नाही, एक योजना नाही. भांडे घासणारी कशी चालत असेल बिचारी? तिच्या पोराचा कधी विषय केला का? काम करणाऱ्या वर्गासाठी ना मीडिया आहे, ना आमदार आहे, ना खासदार आहे, ना समाज आहे. तुमच्या अर्ध्या अधिक गोष्टी तुम्ही पाहतोय का? तुमचे अर्ध्या अधिक चॅनल दुसऱ्याच्याच ताब्यात गेले ना भाऊ. कॅमेरावाल्याचे तरी काय हाल आहे कधी विचारलं का तुम्ही? त्याला साधं म्हणून कामगार म्हणून जरी पत्रकाराला अजूनही समजलं नाही, किमान वेतन कायदा अजून पत्रकारालाच लागू केला नाही, तर बाकीचेच काय आहे? जहां से बात में खुली होती है और छापी जाती है, वही अगर वहां मरता होगा तो फिर क्या है? अरे आम्हाला विसरायला लावलं त्या गोष्टी. आम्ही त्याच्यासाठी एकत्र व्हायला तयारच नाही आहे. आहे का याला पक्षविरहित, जातीविरहित, धर्मविरहित हे आंदोलन उभं राहायला पाहिजे. उद्या आम्ही जरी नसलो तरी ते शेतकरी म्हणून आंदोलक हा नेहमी आता जोशी साहेब गेल्यानंतर पुन्हा आपण पाहतो का त्या आंदोलनाची धग कमी झाली आणि म्हणून असं एक बळ निर्माण झालं पाहिजे का आम्ही मुद्दामून ते टाळतो आहे. आम्ही प्रहारचा झेंडा का लावत नाही, आम्ही प्रहार का वापरत नाही का? काही गोष्ट ही आशीर्वादासाठी केली पाहिजे आणि निरंतर टिकणारी असली पाहिजे, त्याच्यासाठी आम्ही करतोय. म्हणून आमच्या पॉम्पलेटवर लिहून ठेवलंय, मत नाही मारलं तरी चालत, पण आंदोलनात सहभागी होऊन समोर जाता थोडं पहा. पण ही भूमिका आम्ही घेत आहोत. त्याच्या मागं सगळ्या ठिकाणी होईल ना. शेतकरी म्हणून एकत्र यायला लागला, त्याला वेळ लागेल. हा, मराठा म्हणून समोर येतं, लक्षात घ्या. मेस तर गेलो तर मला चुटकून बसलं आणि मग आंदोलनात काय होईल? मग मराठा शेतकरी सहभागी होईल, ओबीसी शेतकरी सहभागी होणार नाही. आणि आमचे कर्तव्य तर तेच पाहते, त्यांना तेच अपेक्षित आहे का ओबीसी मराठा लढला पाहिजे, हिंदू मुसलमान लढाई झाली पाहिजे, भगव्या निळ्याची लढाई झाली पाहिजे. हेच अपेक्षा आहे ना राजकारणी लोकांनी. कारण या वातावरणामध्ये काम करायची गरजच कुठं पडतो? फक्त जात सांगावं लागतं आणि धर्म सांगावं लागतं. काम करायची काय गरज पडते? पुऱ्या 75व्या वर्षामध्ये एक माणूस निघालाने शेतीमालाला भाव देन मग तुला मत देतो बा. कारण आम्ही ते व्यवस्थित तशा पद्धतीनं त्याला आणलेलं आहे, ते वस्तुस्थिती निर्माण केली. जमीन मक्क्याने दिलेली आहे. हो, हे जेव्हा बिचारे आत्महत्या करतात तो शेतकरी पाहायला पाहिजे. म्हणजे मी तर गावात काय म्हटलं, भूमिहीन आणि शेतकरी असा एक वर्ग आहे. भूमिहीन मजुराला काहीच भेटत नाही, त्याची मागणी आम्ही केली का त्याला साप चावला तर शेतकऱ्याला पैसे भेटते पण मजुराला भेटत नाही. हा तिच्या इथं आहे. गावातला जो मजूर असतो तो शेतात काम करतो, अपघाताने मेला तर त्याला पैसे भेटत नाही. म्हणजे एवढी दूरदृष्टी राज्यकर्त्यामध्ये नाही आहे. त्यासाठी वारंवार विधानसभेत आत्ता आंदोलन करून सांगून थकून गेलो. कशातून घ्याव हेच त्यांना कळत नाही आहे. काल आम्ही त्यांना सांगितलं का कशातून घेतलं पाहिजे. एक हा वर्ग आहे. दुसरं आमचं काय म्हणणं आहे का कर्जमाफी करताना इन्कम टॅक्स वाला नसला पाहिजे, नोकरीवाला नसला पाहिजे, आमदार नसला पाहिजे, खासदार नसला पाहिजे आणि व्यापारी नसला पाहिजे. आणि या यवतमाळच्या आजूबाजूला अर्धा किलोमीटरवर येणे जे शेती आहे, भविष्यात येणे होणारी शेती, तो शेतकरी त्यातून काढला पाहिजे आणि गरीब शेतकऱ्याला जास्त मदत केली पाहिजे. हे आम्ही सुद्धा प्रस्तावात दिलेला आहे.